नमस्कार मित्रांनो, तुमच्या माझ्या अगदी जिव्हाळ्याचा एक विषय आज बघूया, ज्याचं नाव आहे नामांकन किंवा नॉमिनेशन. आपल्या सगळ्यांची बँकेत खाती असतात, बँकेत डिपॉझिट्स असतात, पोस्टामध्ये काही गुंतवणूक असते, आयुर्विमा आपण घेतलेला असतो, शेअर्स असतात, म्युच्युअल फंड्स असतात. अशा सगळ्यांसाठी एक प्रश्न आपल्या मनात असतो. तो प्रश्न असतो की या खातेदाराच्या मृत्यूनंतर त्याच्यात जमा असलेली रक्कम कोणाला आणि कशी मिळणार. याचं उत्तर असतं नामांकन. अनेकदा आपल्याला सामान्य ज्ञानाप्रमाणे हे माहिती असतं की अशा प्रकारचा गुंतवणूकदार, खातेदार, विमादार जर का त्याचा मृत्यू झाला तर त्याच्यानंतर त्याच्या वारसांना ती रक्कम मिळते. पण समजा अनेक वारस आहेत, त्या वारसांचं एकमेकांशी पटतंय किंवा पटत नाहीये, तर अशा वेळेला वारसांना रक्कम मिळणार हे सर्वसामान्यपणे ढोबळ विधान झालं. त्याच्यासाठी एक हिंदू सक्सेशन ऍक्ट आहे किंवा हिंदू लॉ आहे किंवा मोमेडियन लॉ आहे. या कायद्यानुसार त्या रकमेचं वाटप होणार. मित्रांनो, एक लक्षात ठेवलं पाहिजे की हे वाटप आहे, म्हणजे त्याची मालकी त्याच्या कायद्यानुसार जाणार आहे. पण आधी पैसे मिळाले पाहिजेत ना, मिळाल्यावर त्याचं वाटप आहे. मग हे पैसे कोणाला द्यायचे? उदाहरणार्थ बँकेत पैसे आहेत, ते बँकेचे पैसे बँकेने कोणाला द्यायचे? ही काही बँकेची जबाबदारी नाही की वारस कोण शोधा, त्या वारसांना त्यांच्या प्रमाणात द्या, त्यांचे वाद असले तर ते कोर्टात मिटवा. ही सगळी प्रक्रिया करणं काही विमा कंपनीची जबाबदारी नाही, बँकेची जबाबदारी नाही, पोस्टाची जबाबदारी नाही. म्हणजे दोन गोष्टी भिन्न झाल्या. एक गोष्ट काय, आधी ती रक्कम मिळवणं, आणि दुसरी गोष्ट काय, मिळालेल्या रकमेचं कायद्यानुसार वाटप करणं. म्हणून पहिल्यांदा ती रक्कम मिळाली पाहिजे. ती कोण घेण्यासाठी एलिजिबल आहे, पात्र आहे, हे ठरवलं पाहिजे. आणि ही एलिजिबिलिटी, पात्रता ज्याच्याने मिळते त्या प्रक्रियेला म्हणतात नामांकन. म्हणजे हा जो कोणी गुंतवणूकदार, खातेदार, विमादार आहे, त्यांनी माझ्या मृत्यू पश्चात ही रक्कम अमुक माणसाला द्यावी हे लिहिलेलं लेखी आपल्या सहीनी पत्र म्हणजे नामांकन पत्र होय. त्यामुळे हे खातेदारांनी, गुंतवणूकदारांनी आपल्या हयातीत लिहून दिलं पाहिजे आपल्या सहीने. अर्थात त्याच्यासाठी एक विशिष्ट फॉर्मॅट या सगळ्या संस्थांचा असतो, विमा कंपनीचा असतो, बँकेचा असतो वगैरे. ते त्यांनी लिहून दिलं पाहिजे. आता हे त्यांनी लिहून देताना म्हणजे जेव्हा बँकेत ठेव ठेवली, जेव्हा विमा उतरवला त्याच वेळेला लिहून दिलं पाहिजे का? तर सामान्यपणे हो. पण नंतर त्याला समजा त्यावेळेला केलं नाही तर नंतर नामांकन करता येतं का? हो, नक्की करता येतं. समजा आधी एका माणसाचं नाव लिहिलंय, नंतर ते बदलायचं असलं तर बदलता येतं का? हो, बदलता येतं. तो किती वेळा नामांकन बदलू शकतो. म्हणजेच एकदा केलेलं नामांकन रद्द करता येतं, त्या जागी दुसरं नामांकन करता येतं, आणि ही प्रक्रिया कितीही वेळा करता येते. तो आपल्या नातलगांना नामांकित करू शकतो किंवा इतर कोणालाही तो नामांकित करू शकतो. त्याचं नाव लिहिलं पाहिजे नॉमिनीचं, त्याचं वय लिहिलं पाहिजे, त्याचा पत्ता लिहिला पाहिजे, आपलं नातं असलं तर ते लिहिलं पाहिजे, त्या विशिष्ट फॉर्म असला तर तो भरून दिला पाहिजे. एकापेक्षा जास्ती सुद्धा माणसांना नामांकन करता येतं. आणि हे नामांकन कशासाठी असतं? तर माझ्या मृत्यू पश्चात हा नामांकित माणूस जर हयात नसला तर काय करा? म्हणून एकापेक्षा अधिक लोकांचं सुद्धा नामांकन करता येतं. अर्थात ते क्रमिक असावं लागतं. म्हणजे पहिल्यांदा ह्याला द्या, तो हयात नसला तर दुसऱ्याला द्या. याला म्हणायचं क्रमिक नामांकन. ही सगळी नामांकनाची प्रक्रिया. आता जो नामांकित माणूस आहे त्याचा अधिकार काय? मग आम्ही म्हटल्याप्रमाणे त्याचा अधिकार फक्त पैसे स्वीकारण्याचा आहे. तो पैशाचा मालक होत नाही.
तर तो पैशाचा विश्वस्त होतो. कायद्यानुसार किंवा विलनुसार जर तुम्ही इच्छापत्र मरणपत्र केलेलं असलं तर त्यानुसार हे पैसे कोणाला मिळायचे हे ठरतं. पण तोपर्यंत त्या संस्थेकडनं पैसे घेणं आणि त्याचा विश्वस्त म्हणून सांभाळ करणं हे काम नॉमिनीचं आहे. अनेक जणांना असं वाटतं की नॉमिनी हा पैशाचा मालक होतो. तो मालक होत नाही, तो विश्वस्त असतो. मालक होणारा माणूस हा कायद्यानुसारच वारस असायला हवा असतो. त्यामुळे ही नॉमिनेशनची एक सोय आहे. ही जर सोय केली नाही तर काय होतं, म्हणजे नॉमिने नेमला नाही तर काय होतं, तर मग ती बँक असेल, ते पोस्ट ऑफिस असेल, ती इन्शुरन्स कंपनी असेल, ही वारसांना एक प्रक्रिया, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायला सांगते. त्यानुसार मग सक्सेशन सर्टिफिकेट किंवा प्रोबेट हे कोर्टाकडनं मिळवावं लागतं. ते त्या संस्थेकडे द्यावं लागतं आणि मगच ती रक्कम मिळणं शक्य होतं. ही सगळी प्रक्रिया क्लिष्ट आणि वेळखाऊ आहे. ती जर टाळायची असेल तर नामांकन करणं आवश्यक असतं. आता नामांकन केलेली व्यक्ती तिथे बँकेत गेली पाहिजे, पोस्टात गेली पाहिजे, विमा कंपनीत गेली पाहिजे आणि त्यांनी त्या रकमेचा क्लेम करायला पाहिजे. तो क्लेम बघून मग त्याला ती रक्कम देणं ही आवश्यक असतं. थोडक्यात काय, तर मृत गुंतवणूक व्यक्तीची रक्कम सुलभपणे हस्तांतरित व्हावी यासाठी हे नॉमिनेशन आवश्यक आहे. मृत्यूपत्रानुसार मालकी जाते, नामांकनानुसार पैशाचं फक्त हस्तांतरण होतं. त्यामुळे अनेकांना असं वाटतं की मी नॉमिनी नेमलाय, आता पुन्हा विलची काय गरज आहे, तर हा गैरसमज आहे. विलमुळे मालकी पैशाची ठरते आणि नॉमिनेशनमुळे पैसे कोणी स्वीकारायचे त्या संस्थेकडनं हे निश्चित केलं जातं. त्यामुळे विल वेगळं आहे, नॉमिनेशन वेगळं आहे. आपल्या पश्चात आपले पैसे सुलभपणे हातात यावेत आपल्या वारसांच्या अशी इच्छा असेल तर नॉमिनेशन करणं अत्यंत आवश्यक आहे. नॉमिनेशन संदर्भात आज एवढंच. पुढच्या भागात पुन्हा एकदा भेटूया एका नवीन संकल्पनेसह. तोपर्यंत नमस्कार.